नमस्कार मंडळी. आज आपण एका क्रांतिकारी आत्मकथनाचा प्रवास अनुभवणार आहोत. हे आत्मकथन म्हणजे बलूत आणि याचे लेखक आहेत दया पवार. मराठी साहित्याच्या इतिहासात बलूत हे पुस्तक एक टर्निंग पॉइंट मानलं जातं. कारण यामध्ये केवळ वैयक्तिक अनुभव नाही, तर एका अख्ख्या समाजाचं शोषण, वेदना, संघर्ष आणि अस्तित्वाची झुंज यातून उलगडलेली आहे. दया पवार यांचा जन्म महाराष्ट्रातल्या एका दलित कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांनी जातीभेद, सामाजिक अपमान आणि उपेक्षा याचा अत्यंत जवळून अनुभव घेतला. शिक्षण, नोकरी आणि समाजात वावरण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं. पण या सगळ्या दुःखातून त्यांनी शब्दांची एक चळवळ उभी केली आणि त्या चळवळीचं पहिलं विद्रोही अस्त्र म्हणजेच बलूत. बलूत हे मराठीतील पहिलं दलित आत्मकथन मानलं जातं. याचं प्रकाशन 1978 साली झालं आणि साहित्य विश्वात खळबळ माजली. हे पुस्तक केवळ एक लेखकाची कहाणी नाही, तर ही आहे एका समाजाची सामूहिक कहाणी, एक असा आवाज जो अनेक वर्षे दडपला गेला होता. दया पवारांनी आपल्या अनुभवातून ज्या प्रकारे एक क्रांतिकारी साहित्य निर्मिती केली, त्याने संपूर्ण मराठी साहित्याचं रूपांतर घडलं. बलूत हे केवळ आत्मकथन नाही, तर एक सामाजिक दस्तऐवज आहे, एक विद्रोह आहे आणि एक आक्रोश आहे जो आजही प्रत्येक वाचकाच्या मनाला हलवतो. चला तर मग जाणून घेऊया बलूतच्या पानांमागचं सत्य, त्यामागचं दुःख आणि त्या शब्दांमधून निर्माण झालेली एक शक्तिशाली क्रांती. पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत बलूत या आत्मकथनातील प्रमुख आशय, लेखकाची शैली, सामाजिक संदर्भ आणि या पुस्तकाने घडवलेली साहित्यिक क्रांती. तर चला सुरुवात करूया बलूतच्या या अस्वस्थ करणाऱ्या पण जागृती करणाऱ्या प्रवासाला. भाग 1. बालपण आणि जातीय ओळख, सामाजिक बीजारोपण. बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं सर्वात निखळ, सर्वात निष्पाप आणि स्वच्छ टप्पं असतं. परंतु दया पवार यांच्या बलूत या आत्मकथनातलं बालपण मात्र या साचेबद्ध संकल्पनेपासून खूप दूर आहे. त्यांच्या बालपणात होते दारिद्र्य, उपेक्षा, जातीय छळ आणि आत्मभान जागं करणारं सामाजिक विषमता. हा भाग म्हणजे त्यांच्या जीवनाचा तो अध्याय आहे जिथं त्यांनी अस्पृश्यतेच्या नुसत्या भिंती पाहिल्या नाहीत, तर त्यावर आपटत त्या भिंतींचं अस्तित्व आजपर्यंत पचवलं. जन्म, गाव आणि कुटुंबाची पार्श्वभूमी. दया पवार यांचा जन्म एक अत्यंत मागासलेल्या महार वस्तीमध्ये झाला. त्यांच्या जन्माच्या क्षणीच त्यांचं कुणीही स्पर्श करावं असं नसलेलं आयुष्य सुरू झालं होतं. पुणे जिल्ह्यातील एका लहानशा गावात, दलित वस्तीत, झोपडीत वस्ती करून राहणारं त्यांचं कुटुंब सामाजिक व्यवस्था आणि वर्णवर्चस्वाने पूर्णतः कोंडलेलं होतं. त्यांचा जन्म एका अशा घरात झाला जिथं अन्नासाठी दररोजची लढाई होती आणि माणूस म्हणून इज्जत मिळवणं तर खूपच दूरचं स्वप्न होतं. घरात वडील कधी स्वाभिमानी, कधी निराशेने खचलेले. आई सतत घर चालवण्यासाठी झगडणारी आणि आजूबाजूचा समाज नेहमीच तुमचं स्थान इथे नाही हे सतत ठसवत असलेला. ही पार्श्वभूमीच त्यांच्या जाणीवांचं आणि संघर्षाचं मूळ बीज होतं. त्यांच्या घरात जरी माया असली, तरी त्या मायेतूनही अस्पृश्यतेचा अंधार केव्हाही दूर झाला नाही. अस्पृश्यतेचे प्रारंभीचे अनुभव. लहानपणीच दया पवार यांनी समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेचा, दहशतीचा आणि न्यूनगंडाचा अनुभव घेतला होता. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी हे पाहिलं की पाणी पिण्याचा हक्क त्यांना नाही, बाकांवर बसण्याचा अधिकार नाही आणि शिक्षण म्हणजे फक्त सवर्णांसाठी असलेलं एक वरदस्त स्वप्न. शिक्षकांचं वागणं हेच त्यांच्या आयुष्यात अस्पृश्यतेच्या शिकवणीचं पहिले पाठ होतं. वर्गात मागच्या बाकांवर बसवणं, नाव घेऊन हिणवणं आणि त्यांची बोटी धरता शुद्धतेचा आभास ठेवणं, त्या सगळ्याच घटना त्यांच्या कोवळ्या मनावर खोल परिणाम करून गेल्या. एकदा त्यांनी भूक लागली म्हणून एका ब्राह्मण मित्राच्या डब्यातलं अन्न खाल्लं.
आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर साफसफाईची कारवाई झाली. त्यांना नुसता वाळीत टाकलं नाही, तर एक धोकादायक असणारा म्हणून समाजाने त्यांच्या भोवती अदृश्य सीमारेषा आखल्या. हे सीमारेषांचे अनुभव त्यांच्या लेखनात इतक्या धारदार शब्दांत येतात की वाचकाचा आत्मा हादरून जातो. लहानपणातील उपेक्षा, दोह आणि संघर्ष. दया पवार यांचं लहानपण म्हणजे दररोज एक नवी परीक्षा. उपेक्षा ही त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली होती. त्या काळात दलित मुलांना केवळ उपेक्षित केले जात नव्हतं, तर समाजाच्या डोळ्यात ते जणू पापच होते. गावातल्या कुठल्याही सणात, उत्सवात, वाचनात, खेळात त्यांचा सहभाग असणं म्हणजे मर्यादा ओलांडणं. घरात दररोजचं अन्न मिळणं याचं गणितही अनिश्चित होतं. आईचं रडणं, वडिलांचं दारू पिणं, आजूबाजूच्या घरांतील शिव्यागाळ आणि त्या सगळ्यात पाण्याच्या घागरी भरायला लागणाऱ्या आईला गावक्यांकडून मिळणारी अवहेलना, हे सगळं त्यांच्या लहान वयातच बिंबलं होतं. पण या दुःखातही त्यांनी आयुष्याचा ध्यास घेतला होता. जणू काही या सगळ्या काळोख्या रात्रीत कुठेतरी उजेडाच्या कवडशांचा शोध सुरू होता. जातीव्यवस्थेची भीषणता आणि मानसिक परिणाम. भारतीय समाजरचनेतली जातीव्यवस्था केवळ सामाजिक नाही, तर मानसिक गुलामगिरीही निर्माण करते, हे बलुत वाचताना प्रकर्षानं लक्षात येतं. लहान वयातच मनात बसवलेली न्यूनता, आपण वेगळे आहोत ही सततची जाणीव आणि समाजाकडून मिळणारी मानहानी यामुळे त्यांच्या आत्मसन्मानावर घाव बसला होता. पण हीच घावगुंड झालेली जाणीव पुढे त्यांच्या विद्रोही लेखनाचं कारण बनली. जातीव्यवस्थेचा इतका खोल परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला होता की एक साधं स्वप्न पाहणंही त्यांना गुन्हा वाटायचा. ते लिहितात की आपण फक्त कामासाठी आहोत, स्वप्न बघण्यासाठी नाही. ही मानसिक गुलामगिरी हीच त्यांची खरी बेडी होती. शिक्षण घेताना, मैत्री करताना, गावात फिरताना ही भीती, ही न्यूनता सतत पाठलाग करत होती. समाजातील स्वतःचे स्थान शोधण्याची सुरुवात. पण या सर्व अंधकारातही एका जागी एक चैतन्य होतं, आत्मभान. त्यांना कुठेतरी वाटायचं की आपल्याला हे सगळं सहन करत बसायचं नाही. आपल्याला लिहायचं आहे, बोलायचं आहे, आणि हाच ठरला त्यांच्या परिवर्तनाचा पहिला टप्पा. त्यांनी स्वतःचं स्थान शोधण्याची, अस्तित्व सिद्ध करण्याची सुरुवात केली. शाळेतील एका शिक्षकानं त्यांचं लिहिलेलं निबंध वाचून कौतुक केल्यावर त्यांच्या मनात पालवलेल्या लेखकाचं बीज आकार घेऊ लागलं. शब्दांचा उपयोग त्यांनी केवळ वेदनांच्या वर्णनासाठी केला नाही, तर ती वेदना इतरांपर्यंत पोहोचवून क्रांती घडवण्यासाठी केला. जातीव्यवस्थेच्या छायेखाली, वेदनेच्या विळख्यातही त्यांनी स्वतःचा आत्मसन्मान जागा ठेवला. बलूनचा पहिला भाग म्हणजे एका दलित बालकाच्या शोषणाची, पण त्याचबरोबर त्याच्या विद्रोहाच्या जन्माची कथा आहे. ही कथा आहे जातीय व्यवस्थेच्या पाशवी चेहऱ्याची, पण त्याच वेळी एका मनस्वी आत्म्याच्या जागृतीची सुद्धा. हा भाग जितका वेदनादायक आहे, तितकाच तो प्रबोधनकारीही आहे, कारण इथूनच सुरू होते एक वैचारिक क्रांती. दया पवार यांच्या आयुष्याचा हा अध्याय आपल्याला एक प्रश्न विचारतो, आपण खरंच माणूस म्हणून वागत आहोत का? आणि हा प्रश्न अनुत्तरित ठेवत तो आपल्या अंतरात्म्याला सल देऊन जातो. ही सलच बलूतची खरी ताकद आहे. भाग 2. शिक्षण आणि आत्मभानाचा विकास, मनाची मशागत. दया पवार यांच्या आत्मकथनातला हा भाग म्हणजे केवळ शिक्षण प्राप्तीची गोष्ट नाही. हा प्रवास आहे एका दलित मुलाच्या आत्मभानाच्या जागृतीचा, एका अशा मुलाचा, ज्याला समाजाने माणूस मानायलाच नकार दिला होता, पण ज्याने शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची ओळख नव्याने घडवली. बलूनचा हा भाग म्हणजे दलित जीवनातल्या विचारक्रांतीचा आणि मनाच्या मशागतीचा प्रभावी दस्तावेज आहे. शालेय जीवनातील अडचणी आणि शिक्षकांचा भेदभाव. शाळा ही इतर मुलांसाठी जिथे ज्ञानमंदिर असते, तिथे दया पवारसारख्या दलित मुलांसाठी ती एक भेदभावाची भूमी होती. शाळेतल्या पहिल्याच दिवशी त्यांना समजलं, तू पाण्याचा घोटही स्वतःच्या हातानं घेऊ शकत नाहीस,
त्यांच्या जातीनं त्यांना अस्पृश्य ठरवलं होतं आणि या अस्पृश्यतेची झळ शिक्षणातही सत्त जाणवायची. शिक्षकांकडून होणारा अपमान हा त्यांच्यासाठी नित्याचा भाग होता. काही शिक्षक तर त्यांच्या नावाऐवजी अरे महाराचा पोरगा अशा शब्दांत हाक मारायचे. शिक्षकांचं हे वर्तन शिक्षणातली जाणीवपूर्वक उंचनीच अधोरेखित करत होतं. वर्गात मागच्या बाकावर बसवणं, हातात पुस्तक देताना त्यावर पाणी शिंपडणं, त्यांच्या जवळ बसायला इतर मुलांचा विरोध, हे सगळं त्यांच्या मनात खोलवर घर करून राहिलं. शिक्षणासाठीचा संघर्ष. दया पवार यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष म्हणजे दारिद्र्य, जातीयतेचा विखार आणि घरच्यांची मर्यादित आर्थिक स्थिती या तिघांशी सुरू असलेला ताणतणावाचा झगडा होता. त्यांना शाळेत जावं लागत होतं अशा परिस्थितीत की घरी अंगभर कपडे सुद्धा नव्हते. पावसात भिजवून शाळेत जायचं, उपाशीपोटी शिकायचं आणि शाळेनंतर काम करून घर चालवायचं, त्या गोष्टी त्यांच्यासाठी नित्याच्याच झालेल्या होत्या. अशा अवस्थेतही त्यांनी शिक्षण सोडून दिलं नाही. ते लिहायचे, वाचायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते विचार करायचे. कधी शाळेच्या पटांगणात एकटे बसून जगाकडे बघायचे. आपल्याला ही वागणूक का मिळते? शिक्षण ही प्रकाशाची वाट का भासते? हे प्रश्न त्यांच्या मनात खोलवर रुजत गेले. आणि त्या प्रश्नांच्या मुळाशी जाताना त्यांनी आपल्याला सापडलेला प्रत्येक शब्द आत्म्याच्या मायेवर ओवला. वाचन संस्कृती आणि विचारांचे अंकुर. शब्द हेच त्यांच्या आयुष्याचे शस्त्र ठरले. शाळेच्या पुस्तकांबरोबरच त्यांनी बाहेरचं वाचन सुरू केलं. पेरियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले हे विचारवंत त्यांच्या आयुष्यातले दीपस्तंभ झाले. त्यांची पुस्तकं, त्यांची भाषणं आणि त्यांच्या चळवळी यांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. दया पवार यांचं वाचन हे केवळ माहिती घेणं नव्हतं, तर स्वतःला समजून घेणं होतं. त्यांना जाणवू लागलं की ही केवळ माझी गोष्ट नाहीये, ही संपूर्ण समाजाची कहाणी आहे आणि म्हणूनच ते शब्दांतून त्यांचा विद्रोह मांडू लागले. बलूतची बीजन इथेच रुजली होती. त्यांचं वाचन ही त्यांच्या विद्रोही लेखनाची पहिली मशागत होती. आपल्या जातीचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न. अभ्यासात डुंबताना त्यांना असं जाणवू लागलं की आपण ज्या जातीचा भाग आहोत तिच्या इतिहासाची फारशी नोंद नाही. शूद्र, अस्पृश्य, हरिजन या संज्ञा त्यांच्यासाठी केवळ वर्गीकरण नव्हत्या, तर यातून तयार झालेल्या मानसिक गुलामगिरीचा इतिहास होता. त्यांनी आपल्या जातीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. महारांचं सैनिकी योगदान, त्यांच्या स्वाभिमानासाठी चाललेली लढाई आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्यांच्यावर लादलेलं अन्यायाचं साम्राज्य, हे सगळं वाचताना त्यांच्यात एक प्रकारचा उद्रेक झाला. ही उद्रेकाची भावना त्यांच्या लेखनात स्पष्ट उमटते. एकदा त्यांनी लिहिलं होतं, आमच्या जातीचा इतिहास नाही, कारण आमचं आयुष्य इतिहास लिहिण्याच्या आधीच मिटवलं जात होतं. हा इतिहास समजून घेताना त्यांनी आपल्या दुःखाचं राजकारण समजून घेतलं आणि हाच त्यांच्या आत्मभानाचा मुख्य टप्पा ठरला. आत्मभान, आत्मगौरव आणि न्यूनगंड यांच्यातील संघर्ष. शालेय जीवनात आणि वाचनातून आत्मभान तयार होत गेलं, पण हे आत्मभान सौम्य नव्हतं. त्यात संताप होता, त्याग होता आणि एक तीव्र अंतर्गत संघर्षही होता. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांना कधी आत्मगौरव वाटायचा, तर कधी समाजाच्या वागणुकीमुळे गिळगिळीत न्यूनगंड यायचा. आपण आपल्या जातीत जन्म घेतल्यामुळेच कमी आहोत का, की या जातीभेदाच्या व्यवस्थेचे शिकार? हे विचार त्यांचं अस्तित्व पोखरत होते. पण या संघर्षातूनच जन्म झाला एका स्पष्ट भूमिकेचा. त्यांनी मान्य केलं की मी दलित आहे, पण मी ही ओळख लपवणार नाही, उलट ती मिरवणार. आत्मभानाचं हे रूप म्हणजे आपल्या जन्मावरचा अभिमान नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं सामर्थ्य होतं. बलूतमध्ये या संघर्षाचं चित्रण विलक्षण ताकदीनं केलं आहे. ते कुठेही आत्मसंतोषात अडकत नाही की भावुकतेत हरवून जात नाही. त्याऐवजी ते स्पष्ट सांगतात की हा लढा अजून संपलेला नाही.
ही आत्मकथा म्हणजे आत्मभानाच्या मशागतीची कथा आहे, जिथे मन हेच मुख्य शेत आहे आणि विचारांची बीजन त्यात पेरली जात आहे. उपसंहार. दया पवार यांच्या बलुतंतील दुसरा भाग केवळ त्यांच्या शिक्षणाचा, शालेय अडचणींचा किंवा वाचन प्रवासाचा वर्णन नाही, तो त्यांच्या आत्मभानाच्या जागृतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. यातूनच पुढे एक जळता, घडलेला आणि लिहायला सज्ज झालेला लेखक तयार झाला. शिक्षण त्यांच्यासाठी केवळ ज्ञानप्राप्ती नव्हतं, ते एका दलित आत्म्याचं नव्याने घडणं होतं. या शिक्षणाने त्यांना हक्क मागायची भाषा दिली, अन्यायाला सामोरं जाण्याचं धारिष्ट्य दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली कथा स्वतःच्या शब्दात मांडण्याचं सामर्थ्य दिलं. हा भाग प्रत्येक वाचकाच्या मनात एक पेटवणारा दिवा लावतो, जो विचारतो, आपण शिक्षण घेतो, पण आपण स्वतःला शोधतो का? दया पवार यांच्या अनुभवातून मिळालेलं हे आत्मभान म्हणजे संपूर्ण दलित साहित्य चळवळीचं आत्म्याचं मूळ आहे. हे आत्मभान हाच खरा विद्रोह आहे. भाग 3. शहरातील जीवन आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव, अनुभवांचे नवे क्षितिज. मुंबई या शब्दातच एक धग आहे, एक ओढ आहे, एक स्वप्न आहे. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर करणाऱ्या माणसाच्या मनात मुंबई हे केवळ शहर राहत नाही. ती होते एक संधी, एक अस्तित्वाची नवी ओळख आणि कधी कधी एक भीषण वास्तव. ग्रामीण भागातील अत्याचार, जातीव्यवस्था, पिळवणूक आणि अपमान याला कंटाळून हजारो दलित, मागासवर्गीय आणि वंचित समाजातील लोक 1950च्या दशकात आणि त्यानंतरही मुंबईकडे वळले. त्यांच्या या स्थलांतरामागे फक्त उपजीविकेचा प्रश्न नव्हता, तर होती एक आगेक जळती जाण की आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे. मुंबईतील स्थलांतर आणि नवीन वास्तव. मुंबईने अनेकांना आश्रय दिला, पण प्रत्येकासाठी ती समान नव्हती. या शहरात आलेल्या स्थलांतरितांसाठी सुरुवातीचे दिवस हे अस्वस्थतेचे, उपेक्षेचे आणि संघर्षाचे होते. रेल्वे स्टेशनवर उतरण्याचा क्षण हा त्यांच्या जीवनातला निर्णायक क्षण ठरायचा. मागे फक्त गाव नाही तर एक संपूर्ण ओळख सोडून आलेला हा माणूस शहरात स्वतःसाठी जागा शोधत होता. एक छोटी खोली, एक नोकरी, 2 वेळचे जेवण आणि थोडं माणूसपण. शहरात आलेल्या अनेकांनी चाळसंस्कृतीत, झोपडपट्ट्यांमध्ये नवजीवन सुरू केलं. एका खोलीत 5 ते 6 माणसं, कोणीतरी एका कंपनीत हमाल, कुणी गिरणीत कामगार, कुणी रस्त्यावर विक्रेता. पण या शहराने त्यांना फक्त काम दिलं नाही, त्यांना दिलं एक नवसंघर्ष ज्यामध्ये सामाजिक प्रतिष्ठेचा लढा होता. नोकरी, उपजीविकेचे साधन आणि शहरी दारिद्र्य. शहरात येणाऱ्यांना शाश्वत नोकरी मिळणं ही सोपी गोष्ट नव्हती. स्थानिकांचा दबाव, भाषेची अडचण आणि जातीय भेदभाव यामुळे अनेकांना असंघटित क्षेत्रात काम करावं लागलं. मिळणारी नोकरी बहुधा अस्थिर, अल्पवेतनाची आणि श्रमशोषण करणारी असायची. त्यामुळे शहरी दारिद्र्य ही फक्त आर्थिक स्थिती नव्हे, तर सामाजिक दुर्बलतेचीही एक अभिव्यक्ती होती. झोपडपट्टीतील जीवन हे आरोग्याच्या, शिक्षणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संकटमय होतं. पण या अंधारातही एक प्रकारचा उजेड होता, संघटनांचा, चळवळींचा आणि परिवर्तनाच्या आशेचा. सामाजिक चळवळींचा प्रभाव, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कायदेपंडित नव्हते, ते होते समाजक्रांतिकारक. मुंबईसारख्या शहरात आलेल्या दलितांसाठी त्यांचे विचार म्हणजे दीपस्तंभ ठरले. त्यांनी केवळ अस्पृश्यतेविरोधात लढा दिला नाही, तर त्यांनी दलित समाजाला आत्मभान दिलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र केवळ घोषवाक्य नव्हतं, तो होता एक सामाजिक क्रांतीचा आरंभ. मुंबईत बाबासाहेबांनी घडवलेली सभा, त्यांचं लेखन आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव इतका व्यापक होता की झोपडपट्टीतील दलित युवक-युवतीही शिक्षणाच्या दिशेने वळू लागले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संघटना उभ्या राहिल्या, समता सैनिक दल,
मुंबई प्रदेश दलित सभा यांसारख्या चळवळींनी दलितांना संघटित केलं. जातीचे नवे अनुभव ग्रामीण आणि शहरी दोन्ही पातळ्यांवर. गावात जात ही लावलेली ओळख होती, पण शहरात सुद्धा ती माग पडली नव्हती. ती केवळ थोडीशी बदलली होती. आडनावात, नोकरीच्या अपुऱ्या संधींमध्ये, घरभाड्याच्या नकारात आणि सामाजिक संवादात. गावात जात स्पष्ट दिसायची, पण शहरात ती अदृश्य होऊन अधिक जळजळीत झाली. मुंबईसारख्या शहरात भिंतींनी विभागलेली सामाजिक जाळी होती. दलितांना अनेक वेळा घर मिळणं कठीण जायचं. मुलं इंग्रजी शाळेत जाऊ लागली, पण मैत्री, स्पर्धा आणि संवादात जात अजूनही उभी होती. त्यामुळे शहरी अनुभवही जातवर्चस्वशाहीपासून मुक्त नव्हता, पण हळूहळू नव्या जाणीवा जन्म घेत होत्या. दलित साहित्य, सांस्कृतिक जागृती आणि लेखनाचा आरंभ. याच नव्या जाणीवांमधून जन्म घेतलं दलित साहित्य. 1970च्या दशकात बाबासाहेबांच्या विचारांनी पोसलेल्या आणि स्वतःच्या जळत्या अनुभवांमधून तयार झालेल्या लेखकांनी मराठी साहित्यात नवा अध्याय लिहिला. एक असह्य सत्याचा अध्याय. मदेव ढसाळ, दया पवार, शरणकुमार लिंबाळे, लक्ष्मण गायकवाड यांसारख्या लेखकांनी आपल्या कवितांमधून, आत्मकथनांमधून दलित समाजाच्या जिव्हाळ्याचे, अपमानाचे आणि प्रतिकाराचे शब्द दिले. गोलपीठा, बलूत, अक्करमाशी ही केवळ पुस्तके नव्हती. ती होती एक उघडलेली जखम, जी समाजाने पाहणं आवश्यक होतं. या साहित्याने केवळ दलितांचा अनुभव मांडला नाही, तर एक प्रखर सामाजिक भान दिलं. आम्ही माणूस आहोत हा त्यांच्या आवाजातला ठामपणा, ही भावनात्मक लाट होती. दलित साहित्याच्या माध्यमातून केवळ लेखकच नव्हे, तर वाचकही बदलू लागले. जात, अन्याय आणि समतेच्या संकल्पना नव्याने समजल्या जाऊ लागल्या. या जागृतीमुळे सांस्कृतिक क्षेत्रातही परिवर्तन घडू लागलं. नाटकं, कविता सादरीकरणं, शिबिरे आणि परिसंवादांच्या माध्यमातून एक क्रांतिकारक सांस्कृतिक चळवळ उभी राहिली. बाबासाहेबांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी केवळ श्रद्धा नव्हती, तर होती चैतन्याची ऊर्जा, जी नव्या पिढीला प्रेरणा देत होती. मुंबई हे केवळ एक शहर नाही, ती एक चळवळ आहे, एक अनुभव आहे, एक संघर्षांची कहाणी आहे. ग्रामीण भागातून आलेल्या लाखो लोकांनी या शहरात केवळ आपलं पोट भरलं नाही, त्यांनी इथं आत्मसन्मानाची जिद्द जोपासली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली. शहरी दारिद्र्य, जातीय अन्याय आणि सामाजिक ताणतणाव यांना सामोरं जात त्यांनी एक साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घडवून आणली, जी आजही चालू आहे. आमचंही एक अस्तित्व आहे, ही त्यांची हाक समाजाच्या कानावर पोहोचवणं, हीच या कथनाची खरी प्रेरणा आहे. या अनुभवांची गोष्ट ही तुमची आमची गोष्ट आहे. ही केवळ शहरातली गोष्ट नाही, ती आहे एका नवजन्माची, एका नवप्रत्ययाची आणि एका नवक्रांतीची. भाग 4. अंतर्मनाचा संघर्ष आणि वैयक्तिक जीवनातील ताणतणाव. जीवनाचा उभा आरसा. मानवी जीवन म्हणजे केवळ बाह्य जगाशी जुळवून घेण्याचा प्रवास नसून अंतर्मनात चालणाऱ्या अनंत संघर्षांचा आरसा असतो. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती दलित समाजातून येते, तेव्हा तिच्या मानसिक आणि वैयक्तिक जीवनातले संघर्ष अधिक तीव्र, अधिक गुंतागुंतीचे आणि अधिक असह्य स्वरूपाचे होतात. अशा व्यक्तिरेखांचा आणि अनुभवांचा ठसठशीत व भावनिक चित्रण करणाऱ्या आत्मकथा म्हणजेच आपल्याला त्या अंतर्मनाच्या खोलगट गुहांत डोकावण्याची संधी देणारे आरसे ठरतात. हेच अंतरंग उलगडून दाखवणारा हा भाग, अंतर्मनाचा संघर्ष आणि वैयक्तिक जीवनातील ताणतणाव, जीवनाचा एक असा पैलू जो प्रत्येक संवेदनशील हृदयाला अस्वस्थ करून जातो. मनातील अस्थिरता, दुःख आणि अस्वस्थतेचे चित्रण. मन म्हणजे एक चैतन्य शक्तीचा प्रवाह, पण जेव्हा या प्रवाहाला सामाजिक बंधनांची, अपमानांची
अन्यायाची आणि जातीयतेच्या खोल जखमांची सत्त ठेच लागते, तेव्हा त्या मनात अस्थिरतेचे वादळ उठते. दलित लेखकांच्या आत्मकथांमध्ये हे वादळ शब्दांमधून सांडलेले दिसते. दया पवार यांची बलूत ही आत्मकथा म्हणजे या अस्थिरतेचे प्रखर चित्रण करणारा दस्तऐवज आहे. त्यात त्यांनी बालपणात अनुभवलेल्या उपेक्षेपासून ते मोठेपणी झालेल्या अपमानापर्यंत सर्व काही मोकळेपणाने मांडले आहे. त्यांच्या लेखणीतून ओघवणारी अस्वस्थता वाचकाच्या काळजात चिरते. दया पवारांनी लिहिलं आहे, माझं संपूर्ण जीवनच उपेक्षेचं आहे. माझ्या नावातच ओंगळ आहे. ज्यात सांगावी लागते तेव्हा उभं राहिलेलं मौन गिळून जावं लागतं. ही वाक्यम केवळ भावनिक नाही, ती सामाजिक सत्य सांगणारी किंकाळी आहे. ही अस्थिरता केवळ दुःखातून आलेली नाही, ती एक पिढ्यानपिढ्यांची उतरंड, स्वत्व गमावलेली अस्मिता आणि एकटेपणाच्या खोल गर्तेतील हंबरडा आहे. वैयक्तिक नातेसंबंधातील गुंतागुंत. नातेसंबंध हे कुठल्याही व्यक्तीच्या मानसिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. पण जेव्हा नात्यांनाही जातीची कुंपण लागतात, तेव्हा ती नाती सुद्धा फळण्याऐवजी विघटनाकडे झुकतात. शांताबाई कांबळे यांची माझं जळमळीत जीवन ही आत्मकथा अशा नात्यांमधल्या गुंतागुंतीचं उत्कट चित्रण करते. त्यांनी आपल्या नव्याशी असलेल्या ताणतणावाचे, सासरच्या लोकांनी केलेल्या जातीय अपमानाचे आणि मुलांपुढे स्वतःच्या नात्यांची लाज वाचवण्यासाठी घेतलेल्या मानसिक कसरतींचे मर्मस्पर्शी वर्णन केलं आहे. नात्यांची ही गुंतागुंत केवळ वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर ती व्यक्तीला आत्मक्लेशाच्या अग्नीत होरपळत ठेवते. प्रेम, सन्मान आणि सहवासाच्या अपेक्षा या सर्व गोष्टी जेव्हा सामाजिक चौकटींमध्ये अडकतात, तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या तणावाचं वर्णन हे या लेखक-लेखिकांनी प्रामाणिकपणे मांडलं आहे. व्यसन, एकाकीपणा, प्रेम व मनस्वास्थ्य. मनाच्या या अस्वस्थ प्रवासात कधी कधी व्यक्ती व्यसनांकडे झुकते. ते एक प्रकारचं विस्मरण असतं, वास्तवापासून थोडा वेळ दूर जाण्याचा एक असहाय प्रयत्न. अनेक दलित आत्मकथांमध्ये व्यसन हा एक सामायिक धागा म्हणून दिसतो. बलूतमधला पवार असो, उपरामधला लक्ष्मण माने असो किंवा अच्युतमधले रजतराम, प्रत्येकाने कधी ना कधी या व्यसनांच्या कडेलोटाला स्पर्श केलेला दिसतो. व्यसन हे त्यांच्या वेदनेचे अनाधिकारिक औषध बनतं. एकाकीपणा म्हणजे केवळ आसपास कोणी नसणं नव्हे, तर समजून घेणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या मनाचा अभाव. समाजाने दूर ठेवलं, कुटुंबाने उपेक्षित केलं आणि साहित्यिक वर्तुळाने दार बंद केलं की मग हा एकाकीपणा आत्म्याच्या खोलवर घुसतो. अशा अवस्थेत प्रेम ही भावना देखील संकट बनते. कारण प्रेमसुद्धा जात, धर्म आणि सामाजिक मान्यतेच्या चौकटीत अडकलेलं असतं. त्यामुळे प्रेमाचा अनुभव देखील दुःखाचा झाला आहे. या सर्व मानसिक संघर्षांमध्ये मनस्वास्थ्य राखणं ही एक अवघड कसरत आहे. मानसिक आरोग्य ही संकल्पनाच दलित लेखनात नव्याने उमगते, जिथे सामाजिक आरोग्य आणि माणूस म्हणून आरोग्य यामधली तफावत स्पष्ट होते. स्वतःशीच चाललेली सततची झुंज. हे सर्व चालू असताना सर्वात मोठा संघर्ष सुरू असतो स्वतःशीच. मी कोण आहे, माझा या समाजात काय उपयोग आहे, मी का जन्मलो, मी का भोगतो आहे हे सर्व. अशा अंतर्मुख प्रश्नांनी ही माणसं सतत झिजत असतात. दलित आत्मकथांमध्ये ही झुंज अत्यंत तीव्रतेने उमटलेली दिसते. त्यांनी समाजाशी लढलं, कुटुंबाशी लढलं, पण सगळ्यात जास्त त्यांनी स्वतःच्या पराभूत होत जाणाऱ्या मानसिकतेशी लढा दिला. ही झुंज अनेकदा आत्महत्येच्या टोकापर्यंत जाते, आत्मवंचनेच्या मर्यादांना भिडते आणि कधी कधी अश्रूंमधून नव्याने उमलून येते. हीच झुंज आहे आत्मभानाची, जिथे मी असण्यालाच अर्थ आहे असा निर्धार जन्म घेतो. दलित लेखक म्हणून स्वतःचे स्थान शोधण्याचा संघर्ष. दलित लेखकांचे लेखन हे नेहमीच उपेक्षित, दुय्यम किंवा केवळ आत्मकथन म्हणून हिणवलं गेलं. तथाकथित मुख्य प्रवाहातील साहित्यिक वर्तुळाने त्यांना आपलंस केलं नाही.
त्यांच्या वेदनांना साहित्य म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्यांनी नोंद घेण्यासारखे प्रयत्न केले. त्यांचा संघर्ष होता केवळ लेखनासाठी नाही, तर अस्तित्वाच्या मान्यतेसाठी. अनेक दलित लेखकांनी आपले अनुभव आणि वेदना मांडल्या, पण त्यांना पुरस्कार, साहित्य संमेलनात जागा किंवा अकादमिक चर्चेत स्थान फारच उशिरा मिळालं. या लेखकांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी फार मोठी किंमत मोजली. समाजाने त्यांचं लेखन क्रोधाचं, सामाजिक द्वेषाचं म्हणून झिडकारलं, पण त्यातली वेदना, संघर्ष आणि अंतर्मनाची अस्वस्थता लक्षात घेतली नाही. आज या लेखकांनी दलित साहित्याला एक स्वतंत्र स्थान दिलं आहे. त्यांचे लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे हत्यार बनलं आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. तो तळागाळातून वर येणाऱ्या आवाजाचा आणि खरेपणाच्या मूल्यांचा प्रवास होता. अंतर्मनाचा संघर्ष हा दलित जीवनाचा मूलाधार आहे. या संघर्षातूनच त्यांच्या लेखनाचा जन्म होतो. तो केवळ साहित्यिक नव्हे, तर सामाजिक आणि मानवी मूल्यांचाही दस्तऐवज असतो. वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव, समाजाकडून येणारी उपेक्षा आणि अंतर्मनातली सततची अस्वस्थता, त्या सर्वाचा मिलाफ म्हणजे दलित आत्मकथांचे लेखन. हा संघर्ष अजून संपलेला नाही, पण या संघर्षातूनच निर्माण झालेले साहित्य, अनुभव आणि आत्मभान हे भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. हे शब्द, हे वास्तव, हे अनुभव आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनाला स्पर्श करणारे आहेत. हे फक्त दलित लेखकांचे नाही, तर त्या प्रत्येकाच्या हृदयाचे प्रतिबिंब आहे, ज्याने एकदा तरी वेदना अनुभवली आहे, अन्याय पचवला आहे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज दिली आहे. हा भाग म्हणजे केवळ साहित्याचा किंवा समाजशास्त्राचा अभ्यास नाही, तर एका भावनिक प्रवासाचा आरसा आहे. आणि म्हणूनच हा अनुभव शब्दांत बांधणं म्हणजे अश्रूंना आवाज देण्यासारखं आहे. भाग 5. आत्मचिंतन, क्रांतीची जाणीव आणि लेखनाचा उद्देश. बलुत्याचे अंतिम सत्य. बलुत, दया पवार यांचं हे आत्मकथन केवळ त्यांचे व्यक्तिगत अनुभव मांडणारं पुस्तक नाही, तर ते एका अख्ख्या समाजाचं शोषण, दुःख, संघर्ष आणि अस्तित्वाची लढाई मांडणारं एक स्फोटक दस्तावेज आहे. या भागात आपण बलुत लिहिण्यामागील प्रेरणा, त्यामागचा सामाजिक संदर्भ, दलितांचे सामूहिक दुःख, साहित्याच्या सामाजिक परिवर्तनासाठीची ताकद आणि आत्मकथनातून उलगडलेलं क्रांतिकारी सत्य यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. बलुत लिहिण्यामागील प्रेरणा आणि विचार. दया पवार हे केवळ एक लेखक नव्हते, ते स्वतः एक संघर्षशील दलित होते. बालपणापासूनच त्यांनी अनुभवलेला जातीय अन्याय, उपेक्षा आणि मानहानी याने त्यांचे व्यक्तिमत्व घडले. बलुत लिहिताना त्यांना प्रेरणा मिळाली ती त्यांच्या आयुष्यातील खोल जखमा, सामाजिक विषमता आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईतून. हे लेखन केवळ साहित्यिक महत्वासाठी नव्हतं, तर ही होती एक अस्तित्वाची हाक. जेव्हा एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे शोषणाचे अनुभव घेत असते, तेव्हा त्याच्या आत एक स्फोटक साठा तयार होतो. हा स्फोट बलुत या पुस्तकाच्या रूपानं साहित्य विश्वात घडला. दया पवारांनी बलुत लिहिलं कारण त्यांनी अनुभवलेलं दुःख, अपमान आणि उपेक्षा हे फक्त त्यांचे नव्हते, ते एका अख्ख्या समाजाचे होते. त्यांचे दुःख सामूहिक होतं. हे सामूहिक दुःख, ही सामूहिक जखम, ही सामूहिक आक्रोश, या सगळ्याला शब्द देण्याची गरज होती. आणि ते शब्द होते धगधगते, जळजळीत, आक्रमक. कारण त्यांचं सत्य ही शांततेने सांगता येणारी गोष्ट नव्हती. व्यक्तिगत अनुभवाचे सामाजिक स्वरूप. बलुत हे एक आत्मकथन असलं तरी ते केवळ दया पवार यांचं वैयक्तिक सत्य नाही. हे आहे त्या काळातील दलितांचं सामूहिक सत्य. यात त्यांच्या आयुष्यातील प्रसंग असले तरी ते प्रत्येक दलिताच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहेत. शिक्षण घेत असतानाचे अपमान, नोकरीत आलेल्या अडचणी, समाजातील असहायता, वडीलधाऱ्यांची खचलेली मानसिकता, हे सगळं समाजाच्या खोलवर असलेल्या जातीय भेदभावाचं रूप आहे. दया पवारांनी हे व्यक्तिगत अनुभव सांगितले,
पण ते सांगताना ते सतत सामाजिक संदर्भ जपतात. त्यांचा आवाज म्हणजे एक असहाय समाजाचा हुंकार आहे. जेव्हा ते शाळेत अंधारात बसायचे तेव्हा तो अंधार केवळ वर्गाचा नव्हता, तर त्यांच्या भवितव्याचा होता. जेव्हा त्यांना पाणी प्यायला मिळत नसे तेव्हा तो तहान केवळ त्यांच्या घशाची नव्हती, तर तो समाजाच्या समानतेच्या तहानेचा प्रश्न होता. दलितांचे दुःख हे व्यक्तिगत नसून सामूहिक आहे. ही जाणीव हेच बलुत्याचं केंद्र आहे. दया पवारांनी स्वतःचे अनुभव लिहिले, पण ते एकदम स्वच्छ जाणीवेनं सांगतात की हे दुःख फक्त माझं नाही, हे प्रत्येक दलिताचं आहे. हे आहे हजारो वर्षांचं शोषण जे त्यांच्या रगात भिनलेलं आहे. हे आहे त्यांच्या आत्म्याचा चिरफाड करणाऱ्या व्यवस्था. दया पवार यांनी सांगितलेली गरिबी ही फक्त आर्थिक नव्हती, ती मानसिक होती, सामाजिक होती. दलित समाजातील अनेक जण आपल्या दुःखाला शब्दही देऊ शकत नव्हते, पण दया पवारांनी ते शब्द दिले, जळजळीत, स्पष्ट आणि निर्विवाद. साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे साधन असू शकते यावरचा विश्वास. बलुत हे केवळ एक आत्मकथन नाही, ते आहे एक सामाजिक क्रांतीचं शस्त्र. दया पवारांना जाण होत होती की साहित्य हे केवळ भावनांपुरतं मर्यादित नसावं, ते बदल घडवू शकतं. दलित साहित्याची वाटचाल बलुत्यामुळे वेगवान झाली आणि त्यातून निर्माण झाला एक नव्हता क्रांतिकारी दृष्टिकोन. ते म्हणतात, लेखन हे समाजाचं आरसा आहे. पण बलुतमध्ये आरसा नाही, तर एक मोठा आरडोरड आहे. हे लेखन वाचून कोणीही स्वस्थ बसू शकत नाही. यातील शब्द चिथावणी देणारे आहेत, जागृती करणारे आहेत. आणि हीच आहे बलुत्याची खरी ताकद. आत्मकथनातून उलगडलेले सत्य, क्रांती, करुणा आणि आत्मगौरव. बलुतमधून उलगडणारं सत्य हे त्रैविध्यात्मक आहे. एकीकडे क्रांतीची प्रेरणा आहे, दुसरीकडे करुणेचा भाव आहे आणि तिसरीकडे आहे आत्मगौरवाची जाणीव. दया पवार यांना त्यांच्या समाजाचा अभिमान होता. त्यांना हे ठाऊक होतं की त्यांच्या समाजाने केवळ दुःख सहन केलं नाही, तर त्या दुःखातून उभं राहण्याची ताकदही दाखवली. हे आत्मकथन केवळ शोकात्म नाही, तर ते प्रेरणादायीही आहे. यातून आपल्याला समजतं की क्रांती केवळ बंदुकीनं होत नाही, ती लेखणीनेही घडते. करुणा म्हणजे कमजोरी नाही, ती आहे एक मानवी मूल्य आणि आत्मगौरव म्हणजे गर्व नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाची ओळख. बलुत हे आहे एक साहित्यिक बंड. हे आहे इतिहासाची पुनर्लिखिती. हे आहे एक हुंकार जो आजही प्रत्येक वाचकाच्या काळजाला भिडतो. हे पुस्तक वाचताना आपण दया पवारांना ऐकत नाही, आपण त्या आवाजाचा भाग होतो. आपण त्यांच्या डोळ्यातून जग पाहतो. आणि ते जग पाहताना आपल्याला दिसतो एक क्रांतीचा ज्वालामुखी. हीच बलुत्याची अंतिम जाणीव आहे की लेखन हे फक्त मांडण्यासाठी नसतं, ते घडवण्यासाठी असतं. ते मन अस्वस्थ करावं, ते रक्त उकळावं, ते डोळ्यात पाणी आणावं आणि हातात बळ द्यावं. आणि हे सगळं बलुत करतं. अत्यंत प्रभावीपणे, अत्यंत आक्रमकपणे आणि अत्यंत भावनिक ताकदीनं. यासाठीच बलुत हे केवळ एक पुस्तक नाही, ते एक लढा आहे.